नमस्कार, मी वैष्णवी. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूयात जालन्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. आता सविस्तर बातम्या. जालना शहराजवळ असलेल्या इंदेवाडी येथील सरपंचाचं भालेश्वर नगर वसाहतीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप तिथल्या संतप्त नागरिकांनी केलाय. या ठिकाणी असलेली जुनी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तोडून नव्यानं पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र या पाईपलाईनमधून गावकऱ्यांना पाणी दिलं जात नाहीये. शिवाय या पाईपलाईनमुळे अनेक गावकऱ्यांची वाहनं चिखलात फसत असल्याचं सांगत त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. जालना शहराजवळ असलेल्या इंदेवाडी गावामध्ये भोलेश्वर नगर वसाहते अंबर रोडवर असलेल्या वसाहतीत अनेक नागरिक राहतात. या ठिकाणी इंदेवाडी येथील सरपंचांनी आमदार अर्जुन खोतकर यांनी दिलेली पाईपलाईन पाण्याची पाईपलाईन फोडून नवीन पाण्याची पाईपलाईन अंथरली. मात्र येथील सरपंच सर्जेराव शिंदे आणि ग्रामसेवक बनकर यांनी नवीन पाईपलाईन अंथरली. मात्र गावकऱ्यांना पाणी देण्याचा त्यांना विसर पडलाय. शिवाय पाईपलाईन खोदताना चिखल झाल्याने गावकऱ्यांची वाहने देखील फसतायत. त्यामुळे गावकरी संतप्त झालेत. नाव सांगा आणि काय समस्या आहे तुमच्या? माझं नाव रोहिणी दिगंबर माळचिंगे. आमच्या कॉलनीत नळ नाही आहे आणि आम्हाला पाणी पण नाही येते. रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. आणि जी ग्रामपंचायतची जी पाईपलाईन आली त्यांनी अगोदरची जी पाईपलाईन होती तर JCB वगैरे आली तर सगळी ती पाईपलाईन त्याचा आमची सगळं अगोदरची जी पाईपलाईन होती तर ती पण फोडून टाकली. आणि आम्हाला आता 1 महिना झाले पाणी नाही आहे. तर ना सरपंच येऊन पाहते नाही काही नाही. आणि आम्ही तेव्हा पण मागच्या वेळेस जेव्हा आम्हाला पाणी नव्हतं उन्हाळ्यात आम्ही भाऊच्या बंगल्यावर गेलतो. ह्या 5-6 महिला सगळ्यांना जाऊन सांगितलं होतं. तर भाऊंनी जे नळ दिले ते का तर ते अगोदरचे होते आम्हाला. पण नंतर जी ही ग्रामपंचायतची पाईपलाईन आली का त्यांनी सगळं हे फोडून टाकलंय. तर आम्हाला सध्याच्याला पाणी पण नाही आणि त्यांनी येऊन पण पाहिलं नाही आहे. आणि सध्याच्याला आमच्या कॉलनीत आता हे नळ असे हे रस्त्याचे प्रॉब्लेम आहे. आमच्या गाड्या पण फसत आहे. एकतर जाता येत नाही काहीच नाही. त्यांनी नवीन नळ दिले त्याला पाणी येत नाही का? नाही, अजून टेस्ट पण नाही केली टेस्ट. तुमचा काय प्रॉब्लेम आहे सध्या? म्हणजे पाणी नाही, रोड नाही आम्हाला. नाव सांगा आणि काय समस्या आहे तुमची? माझं नाव दिगंबर गुलाबराव माळचिमणे, राहणार भोलेश्वर नगर. पण एवढे 15 ते 20 वर्षापासून इथं खूप विकास केला आहे ग्रामपंचायतवाल्यांनी. आम्हाला रोड पण आहे, नाल्या पण आहे, गाड्या पण व्यवस्थित आमच्या घरापर्यंत जातात. पण याच्यामध्ये मला वाटतं ग्रामपंचायतला मोठा अवॉर्ड द्यायला पाहिजे. कारण की भोलेश्वरवासियांनी सगळ्यांनी मिळून द्यायला पाहिजे. कारण की काय माहिती आहे की एक जण बोलला माणूस तर तो सगळ्यात तोंडावर पडतो. आज पण तेच होणार आहे सर. आज मी सगळ्यात डोळ्यावर येणार आहे. पण मला एक गोष्ट सांगायची आहे की मला त्रास होतो कारण की मी इथं माणूस राहतो. मला बाकीचे कोण राहते ते काही कळत नाही. पण आम्हाला हे 5-6 जणांना त्रास होतो. म्हणून आम्ही इथपर्यंत तुम्हाला बोललो आहे की आम्हाला गाड्यासुद्धा निघत नाही पावसात. मंदिरात जायची अडचण, रोड बरोबर नाही आहे. पुन्हा आता तुम्ही गाड्या कशा फसल्या आमच्या. आम्ही काय करायचं, कोणाला सांगायचं? आम्ही जेव्हा पाईपलाईनसुद्धा आम्हाला दुसरी आली त्याचंसुद्धा पाणी नाही आहे. पहिले भाऊमुळं आम्हाला पाणी आलं ते कृष्णा भाऊ आणि अर्जुन भाऊमुळे आम्हाला पाणी आलं ते सुद्धा पाईपलाईन फुटली. आता आम्हाला पाणीसुद्धा नाही. इकडे सरपंचसुद्धा येऊन डोकून पाहायला तयार नाही. आम्ही कोणाला सांगायचं आमची परेशानी? सर सरपंचाला फोन नाही केले का? नाही, आम्ही फोन करून फायदा नाही सर. आज सरपंचाचं काम आहे. पाईपलाईन टाकल्याच्यानंतर पाईपलाईन कोणी नळ घेतले, काय घेतले, तुमचं कुठपर्यंत पाईपलाईन आली, पाणी सोडलं का नाही, हे सरपंचाचं काम आहे. आमचं काम नाही ना सरपंचाकडे जायचं. सरपंचाचं कशासाठी निवडून देतो आम्ही? आम्हाला सांगा ना. आम्ही काय पैसे घेऊन मतदान नाही करत कोणाला. जे ते क्लिअर सांगतोय. मग आम्हाला पण त्रास होतोय ना. हा आम्ही कोणाला बोलायचं? जर असं होत असेल तर सांगा आम्हाला. आम्ही इथून निघून जाऊ दुसरीकडं. आम्हाला जर योग्य इकडे भेटलेच नाही आम्हाला सुविधा तर आम्ही राहून फायदा काय? इथं 15 ते 20 वर्षापासून राहतो मी इथं. मागणी काय आता? मागणी आम्हाला एवढीच मानायची की आम्हाला रोड व्यवस्थित पाहिजे आणि नळाला पाणी पाहिजे. पाणी नसेल तर काय फायदा आहे? आमचा टँकरसुद्धा येत नाही. टँकर आलं काल शिंदे साहेबाचं ते फसलं इथं. त्यांना विचारायला लागलं तर खूप फसलं टँकर. काढायला 1 तास गेला. काय करायचं आम्ही या विषयावर तुम्ही सांगा ना. आम्ही कोणाला बोलायचं? नाव सांगा तुमचं? दिगंबर गुलाबराव माळचिमणे माझं नाव आहे. राहणार भोलेश्वर नगर. जालन्यात विद्यार्थ्यांसमोरच वर्गात शिक्षक गाढ झोपेत असल्याचा प्रकार गावातीलच एका तरुणानं समोर आणला होता. जाफराबाद तालुक्यातील गाडेगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाच्या वतीनं या शिक्षकाविरोधात कारवाई करत निलंबन करण्यात आलंय. जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होऊन अवघे काही दिवस होत नाही तर जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते.
जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील गाडेगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांसमोरच एक शिक्षक चक्क एकाच झोपेत असल्याचं समोर आलं होतं। यावर प्रशासनाच्या वतीने त्या शिक्षकाविरोधात कारवाई करत निलंबित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांनी MCN न्यूजशी बोलताना दिली आहे। कृषी विभागाच्या वतीनं जालना जिल्ह्यासाठी खरीप हंगामासाठी यावर्षी एकूण 2,77,000 मॅट्रिक खताची मागणी करण्यात आलेली होती। त्यापैकी 1,63,000 मॅट्रिक टनाचा साठा उपलब्ध झाला होता। जालना जिल्ह्यामध्ये खतांचा साठा मुबलक असून विशिष्ट खतांसाठी शेतकऱ्यांनी आग्रह धरू नये असं आवाहन कृषी विकास अधिकारी बनसावडे यांच्याकडून करण्यात आलं आहे। कृषी विभागाच्या वतीने जालना जिल्ह्यासाठी खरीप हंगामासाठी यावर्षी एकूण 2,77,000 मॅट्रिक खताची मागणी केली होती। तेवढी आपल्या जिल्ह्यासाठी गरज आहे। आजपर्यंत त्यांच्यामध्ये 1,73,000 मॅट्रिक टनाचा साठा उपलब्ध झाला होता। त्यापैकी शेतकऱ्यांनी पेरणीची पूर्वतयारी म्हणून आजपर्यंत 1,01,000 मॅट्रिक टन खत खरेदी करून घेतले आहे। जिल्ह्यामध्ये 73,000 मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे। त्याच्यामध्ये युरिया 11,500 मॅट्रिक टन साठा आहे। अनेक स्वतःचा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कुठल्याही विशिष्ट खतासाठी आग्रह करू नये। DAP सारख्या खताला पर्यायी खत वापरावे। त्यामध्ये 1 बॅग युरियाची आणि 1 व्यक्ती SP ची याप्रमाणे वापर करावा असे आवाहन कृषी विकास अधिकारी PB बनसावडे यांनी केले। मी कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद जालना। कृषी विभागाच्या वतीनं खरीप हंगामासाठी यावर्षी एकूण आपण 2,77,000 मेट्रिक टन खताची मागणी केली होती। तेवढी आपल्या जिल्ह्यासाठी गरज आहे। आजपर्यंत आपल्याकडे जो उपलब्ध खत झालेला आहे त्याच्यामध्ये 1,73,000 मेट्रिक टनाचा साठा उपलब्ध झाला होता। त्यापैकी शेतकऱ्यांनी पेरणीची पूर्वतयारी म्हणून आजपर्यंत 1,01,000 मेट्रिक टन खत खरेदी करून घेतलेला आहे। आजही जिल्ह्यामध्ये आपल्याकडे 73,000 मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे। याच्यामध्ये युरिया 11,500 मेट्रिक टन आहे। 10-26-26, 12-32, 16, 14-35, 14 यासारखे अनेक NPK कॉम्प्लेक्स खतं 33,400 मेट्रिक टन आहेत आणि SSP सुद्धा 21,000 मेट्रिक टन आहे। शेतकऱ्यांनी कुठल्याही विशिष्ट खताचा आग्रह करू नये। DAP सारख्या खताला पर्यायी खतं वापरावीत। त्यामध्ये 1 बॅग युरियाची आणि 1 बॅग TSP या प्रमाणामध्ये वापर करावा। खतं पुरवठा होण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदयामार्फत तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि या जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत जास्तीत जास्त खत उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न चालू आहेत। आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघ जालना आणि दधिमती माता मंदिर यांच्या संयुक्त विद्यमानं आज शुक्रवारी 27 तारखेला जालना शहरामध्ये भगवान जगन्नाथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। इस्कॉन जालना सेंटरतर्फे मागील 5 वर्षांपासून शहरात जगन्नाथ यात्रा काढण्यात येते। यंदाही उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात ही रथयात्रा काढण्यात आली। बडी सडक या ठिकाणी असलेल्या दधिमाता मंदिर येथे भगवान श्री जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा यांना विधिवत रथात विराजमान करण्यात आले। यावेळी आरती, अष्टकम, स्तोत्र मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रथयात्रेला प्रारंभ करण्यात आला। नर नारायण मंदिर, श्रीराम मंदिर, शनी मंदिर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील रूपम हॉल येथे रथयात्रेचे विसर्जन करण्यात आले। रथयात्रेत भजनी मंडळ, इस्कॉनच्या जिल्ह्यातील सर्व केंद्रांतर्गत साधक महिला सहभागी झाले होते। या रथयात्रेत इस्कॉन जालना सेंटरचे प्रमुख राज गोविंद प्रभू, दधिमती माता मंदिर विश्वस्त मंडळ, इस्कॉन युवा कल्याण मंडळाचे अध्यक्ष घनश्यामदास गोयल, रामाधनी भक्त मंडळ, कृष्ण बलदेव प्रभू, मंगल मुंदडा यांची प्रमुख उपस्थिती होती। या रथयात्रेस आमदार अर्जुन खोतकर आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल, उद्योजक घनश्याम शेठ गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती करून या रथयात्रेस हिरवी झेंडी दाखवून या रथयात्रेस सुरुवात करण्यात आली होती। मोठ्या भक्तिभावाने या रथयात्रेमध्ये भाविक भक्तांनी आपला सहभाग नोंदवला होता। मोहन मुंडे यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अखेर त्यांची प्रहार पक्षातून तात्पुरती हकालपट्टी करण्यात आली आहे। याबाबतचे पत्र धर्मेंद्र कृष्णाजी सावत यांनी मोहन मुंडे यांना लिहिलं आहे। प्रहार संघटनेचे जालना जिल्हा अध्यक्ष मोहन शेषराव मुंडे यांच्या विरोधात एका महिलेने अंबड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला होता। या घटनेनंतर त्यांची पक्षातून तात्पुरती हकालपट्टी करण्यात आली आहे अशी माहिती समोर आली आहे। प्रहार संघटनेचे जालना जिल्हा अध्यक्ष मोहन मुंडे यांच्यावरती अंबड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। ही बाब प्रहार संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना माहीत होताच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मोहन शेषराव मुंडे यांची प्रहार संघटनेतून तात्पुरती हकालपट्टी केली आहे। शिवाय त्यांची निर्दोष मुक्तता होईपर्यंत त्यांना नेते बच्चू कडू यांचा फोटो संघटनेचे लेटर हेड वापरू नये असा सल्ला देण्यात आलाय। शिवाय मुंडे यांचे प्राथमिक सदस्यत्व देखील रद्द करण्यात आले आहे।
वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची. पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, CBSE पॅटर्न. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू. आमचे वैशिष्ट्य, जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा. डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध. वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध. क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध. अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान. रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, जालना येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी नर्सरी ते इयत्ता 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू. आमची वैशिष्ट्ये, सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन. देवगिरी इंग्लिश स्कूलचा 10वीचा 100% निकाल. नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील 10वीचा निकाल 100%. आमचा पत्ता, देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. प्रवेशासाठी संपर्क 9623 75 61 32 आणि 90 28 94 37 04 आणि 93 71 26 17 77.
दादा हे बेस्ट कॉलेज आहे. पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिकतो. पण दादा या कॉलेजमध्ये ऑलराऊंड डेव्हलपमेंट होते. बाबा त्या लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं का मी. आणि तुझ्या आर्चरीचं काय झालं? बाबा पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे. पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं? JES कॉलेज जालना. Trust matters. Since 6 decades, JES College Jalna. सर नमस्कार. इथे कस काय? हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय. Every structure and every activity of JES College leads to an all-round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with arts, science, commerce and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institution also provide UG program in BA, BSc, BCom and BCA as well. PG program in MA, MSc and MCom align with NEP 2020. It's a legacy of excellence and bright career. मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देणे सुरू. महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3रा सायकल मध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून ISO प्रमाणे 2009-2015 प्रमाणे निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हेकेशनल साठी 11वी व 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू. वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहेत. BA प्रथम वर्षात प्रवेशासाठी आपल्याकडे अनेक विषय उपलब्ध आहेत जसे की मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र या सर्व विषयांची उपलब्धता. पदव्युत्तर विभाग MA यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, इतिहास, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन. MCom, MSc संगणक शास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न. क्रीडापटूसाठी भव्य क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था. आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील 82 75 51 56 92. उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे 94 21 68 85 68. प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस 87 88 11 97 61. अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा.
सिद्धिविनायक सिक्युरिटी सिस्टीम, फायर अलार्म सिस्टीमचे जालन्याचे सगळ्यात मोठे शोरूम, बायोमेट्रिक ॲडव्हान्स सिस्टीम, स्मार्ट LED TV, CCTV कॅमेराज, कम्प्युटर, प्रिंटर आणि ॲक्सेसरीज. आमचा पत्ता सिद्धिविनायक हाऊस, LG 14, रामा ऑर्किड, गुरु गणेश भवन समोर, जालना. संपर्क 8208 89 95 77 आणि 98 56 35 77 77.